नमस्कार, मी शुभांगी। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तुम्हाला कळालंच असेल, पूजा चालू आहे माझी। पिंडीवरती नाग आहे, नागाची पूजा चालू आहे आणि आज आहे नागपंचमी। तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा। श्रावण महिन्यातला हा पहिला सण जो येतो तो नागपंचमी आणि तोच आम्ही आज सेलिब्रेशन करण्यासाठी जाणार आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही सेलिब्रेशन करतोच, त्याचप्रमाणे आजही करणार आहे। म्हणून मी माझ्या घरची पूजा आवरून नैवेद्य वगैरे बनवला, पूजा सगळी केली आणि मग आम्ही संध्याकाळी जाणार होतो सर्व मैत्रिणींसोबत एक स्टेशनला जाणार होतो। मुंबईच्या ठिकाणी काही कुठे झोके नाही, कुठे असं शेती नाही की तिथे जाऊन आपण वारुळाला वगैरे पूजू वगैरे। हे आम्ही घरातच पूजा केली आणि पूजा झाल्यानंतर मग नैवेद्य ठेवला, दूध ठेवलं, लाह्या ठेवल्या आणि परत प्रसाद रव्याचा बनवला आणि तो देखील ठेवला। आणि आमच्यामध्ये गळ्यामध्ये धागे हळदीमध्ये पूर्ण पिवळे करून धागे गळ्यात बांधतो बघा। मग पूजा झाल्यानंतर आम्ही संध्याकाळी सगळेजण 3 ते 5चा टायमिंग होता, त्या टायमिंगमध्ये सर्व माझ्या सख्या जमल्या होत्या नागपंचमी खेळण्यासाठी आणि साऊंड सिस्टीम देखील आली होती आणि आम्ही खूप असे धमाल केले। पहिले प्रथम तर आम्ही पूजा करून घेतली नागाची आणि बघा लाह्या घेऊन आलो, त्या सर्व मैत्रिणी मदत करत होत्या आणि नागदेवताची मूर्ती देखील आणलेली होती आणि ती सुद्धा त्याची पूजा आम्ही केली इथे। आणि सर्व मैत्रिणींना मी हे सांगत होती की माझी एक मैत्रीण मला सकाळी म्हणत होती की अरे पाऊस येईल, आपण कसं काय पूजा करणार। तर तिला मी सांगितलं 2015 पासून आम्ही जे सेलिब्रेशन करतो तो एकदाही पाऊस कधी आलेला नाही आहे आणि मला वाटतं मे बी ह्या वर्षी पण पाऊस पडणार नाही नागपंचमीला आणि ती गोष्ट खरी ठरली आणि पाऊस आलेला नाही। इथं आमच्या सर्व फोरमच्या मैत्रिणींनी घोषणा केली, फोरम की नारी सबसे भारी असं म्हणून घोषणा केली। घोषणा देऊन झाल्यानंतर आम्ही नागपंचमीच्या खेळाला सुरुवात केली। पारंपरिक खेळाला सुरुवात झाली। पहिलेच खेळ आमचा फुगडीपासून सुरू झाला आणि मग पहिली फुगडी मी लीना गरड मॅडम ज्या नगरसेविका आहेत त्यांच्यासोबत खेळली। नंतर मैत्रिणींनी सर्वांनी फुगड्यापासून सुरुवात केली। मी यातला अर्धा व्लॉग आहे तो अगोदर टाकलेला आहे, जिथे आम्ही जनजागृतीबद्दल सर्वांना अवेअरनेस कसा करावा किंवा मुलांसोबत आपण कसं राहावे हे सगळा व्लॉग मी सेपरेटली टाकला आहे, तो पण तुम्ही जाऊन बघा। आणि इथे काही आज्या आल्या होत्या, त्यांनी जुन्या पुराण्या गवळणी पारंपरिक गाणी हे सगळे तिथे गायलेले होते, ते पण व्लॉग सेपरेटली टाकला। मध्येच त्यांनी उखाणे देखील घेतले होते, तेही सेपरेटली व्लॉग टाकले, तिथे जाऊन बघा तुम्ही। आणि इथे मी माझी नणंदबाई देखील आली होती, तिच्यासोबत सुद्धा आम्ही मस्त नागपंचमीची फुगडी खेळली आणि आता इथे सर्वांनी फेर धरून झिम्मा फुगडी खेळत आहेत। खूप मस्त एन्जॉय केला। कमीत कमी 150 महिला इथे या कार्यक्रमाला आल्या होत्या आणि सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय केले आणि नाश्ता देखील ठेवला होता, पाणी ठेवलं होतं आणि मस्त सगळ्याजणी एन्जॉय करत होत्या।
नागपंचमीच्या संरक्षणासाठी स्वावलंबी आणि सोशल मीडिया एक आभासी विकृती याविषयी आम्ही मोटिवेशन दिलं आहे। त्याचा ब्लॉग मी वेगळा बनवलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही तेही बघा। काही आज्यांनी पारंपरिक गाणी, जुनी गाणी, गवळणी अशा नागपंचमीचे सुंदर सुंदर गाणी गायलेले, त्याचा ब्लॉग वेगळा बनवलेला आहे, तिथे जाऊन नक्कीच तुम्ही तोही ब्लॉग बघा। ब्लॉगला कॉपीराइट येईल म्हणून गाणी कट केलेली आहेत। इथे ननंदबाई बरोबर मी फुगडी खेळून झाल्यानंतर आम्ही काही फोटोशूट केले, कारण की नागपंचमी खेळून जे पारंपरिक खेळ आहेत ते खेळून खूप दमलो होतो आम्ही सगळे। आणि नंतर फोटोशूट केले सर्व मैत्रिणींसोबत, सख्यांसोबत, आणि काही तिथे आज्या पण आल्या होत्या त्यांच्यासोबत देखील फोटोशूट केले आणि खूप मज्जा आणि मस्ती आणि धमाल केलेली आहे। आणि तुम्हाला हा माझा व्लॉग दरवर्षीचा कसा वाटतो नागपंचमीचा तो नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। मी इथे कुठेतरी संस्कृती जपण्याचा आणि पुढच्या पिढीला हे मिळावं म्हणून आम्ही हा नागपंचमीचा सण सेलिब्रेशन केला। आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा। भेटू आपण अशाच नवनवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।